मंगळसूत्रात गुंतलेलं मन भाग 3. बसल्या ठिकाणीच तिला तिच्या जुन्या आठवणी आठवत होत्या. जणू विचार करता करता तिला समाधानी लागली होती. विराजने गाडी थांबवली, पण तिला समजलं नव्हतं जसं जसं तिला सगळं आठवत होतं तिची विराजभोवतीची मिठी अजून घट्ट होत होती. त्याला नेमकी कळत नव्हतं की तिला काय होतंय. विराज म्हणाला, अवनी अवनी तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तिचं अजिबात लक्ष नव्हतं. ओके देन आपण आत्ताच घरी जातोय असे बोलून त्याने गाडी वळवली. पण अवनी त्याला थांबवतच बोलली, त्याची खरंच गरज नाहीये. कोणा दुसऱ्यामुळे आपण आपला मूड का खराब करायचा? आपण जरा निवांत जागी जाऊया का? माहीत आहे का तुम्हाला एखादं छान ठिकाण? विराजला काहीच कळत नव्हतं. तिच्या मूडचा अंदाजच त्याला येत नव्हता. फक्त ओके म्हणून दोघेही निघाले. अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या एक फार्म हाऊस टाईप वाड्यात ते आले. त्याचा मित्र ऋषी याची प्रॉपर्टी होती ती. घरात एकदा पार्टीला आल्यावर विराजला ते खूप आवडलं होतं. निवांत असला की यायचा तो तिथे. किंबहुना केस संदर्भात मनातला गुंता सोडवायचा झाला की तासनतास तो आणि साळुंखी इथे यायची. आता ही अवनी जशी गाडीवरून उतरली, तिला इतकं पॉझिटिव्ह वाटलं, सरळ तिने सगळा वाडा बघूनही काढला. नंतर जाऊन बागेतील एका आराम खुर्चीवर जाऊन बसली. विराजने तोपर्यंत रस्त्यावरूनच 2 चहा आणले. तिच्याजवळ आला तर तिने डोळे बंद करून घेतले होते. तो मनातच विचार करतो, या आता झोपल्यात की जाग्या आहेत हे मला कसं कळणार? यार मला काहीच कसं कळत नाही. आणि मने प्रेम वैतागतच तो निघत असतो तर ती त्याला आवाज देते, अहो चहा माझ्यासाठी आणलेला ना, मग परत कुठे घेऊन चाललात? विराज म्हणाला, तुम्ही झोपले की काय असं वाटून गेलं. अवनी म्हणाली, तसेच काहीसं झालेलं, पण मी आता एकदम व्यवस्थित आहे. ही जागा खूप एनर्जेटिक आहे हा, मला परत यायला आवडेल इथे. विराज म्हणाला, ओ चॉईस कोणाची आहे? नक्की येऊयात परत. आधी आधी या कडक चहा घ्या, म्हणजे असतील नसतील ते डाऊट पण क्लिअर होतील. अवनी चेहऱ्यावर उष्ण असू आणत म्हणते, माझ्या शंका आय डोंट थिंक की त्या इतक्या सहजासहजी क्लिअर होतील. आणि मग देव काय काम करणार? माझ्या पूर्ण आयुष्य तर गुंत्यात शंकेतच चालू आहे. समर्थच्या प्रेमात पडले, अगदी मनापासून प्रेम केलं, लग्न केलं, पण त्यातही गुंता झालाच ना. त्यामुळे आयुष्य कधीतरी इझी होईल ही अपेक्षाच नाहीये माझी. विराज म्हणाला, हो आणि 2 महिन्यातच परत लग्न करून मी तुमचा गुंता अजून वाढवला ना. अवनी म्हणाली, आधी वाटायचं गुंता, पण आता वाटत नाही. आणि आपण खूपच गुंतागुंतीचं बोलतोय काय म्हणा मगांपासनं. तिचं उत्तर ऐकून विराजला बरं वाटलेलं. अवनी म्हणाली, तुम्ही मगाशी समर्थला अगोदरच पाहिलं होतं का? विराज म्हणाला, हो पण मी शुअर नव्हतो की तो समर्थ आहे म्हणून. अवनी म्हणाली, काय वाटलं त्याला बघून? विराज म्हणाला, मी या प्रश्नाचं नक्की उत्तर देईल, पण तुम्ही सांगा अगोदर तुम्हाला काय वाटले? अवनी त्याला थांबवतच म्हटली, वेट वेट, आधी तुम्ही मला अवनी म्हणूनच बोलवा. हे अहो वगैरे काय, हे सगळं बंद झालं पाहिजे हां. आणि आता प्लीज असं नका बोलू की तुम्ही पण मला अहो म्हणून नका बोलू. विराज शहाण्या बाळासारखं फक्त ओके म्हटला. अवनी म्हणाली, इतक्या दिवसात आपण निवांत बसून बसलोच नाही ना. याला पण मीच जबाबदार आहे. आपण असं करूया का, घरी जाऊन मस्त गप्पा मारूया. पण विराज म्हणाला, पण काय आता? प्लॅनची माती होतीये की काय असं त्याला वाटलं. अवनी म्हणाली, मला भूक लागली आहे. तिचं इतकं लाडिकवाणी बोलणं बघून त्याच्या मनात आलं, यार ही हट्ट करताना किती क्यूट दिसतीये. कॅन्ट इमॅज की आम्हाला जर मुलगी झाली तर किती क्यूट असेल ना. अवनी म्हणाली, ओ मिस्टर, कसला इतका विचार करताय? जेवायला जाऊया ना. विराज म्हणाला, कुठल्या हॉटेलमध्ये जायचं हा विचार करतोय. अवनी म्हणाली, आज रविवार आहे, त्यात आपण संध्याकाळी असं भटकून हॉटेलमध्ये जेवायला जाणं म्हणजे रविवारचा अपमान होईल. आज आपण मस्त चाट पावभाजी असं काहीतरी खाऊया. मला ना असं स्ट्रीट फूड खायला खूप आवडतं, पण समर्थमुळे कधी एन्जॉय करता आलं नाही. त्याचं ते सो कॉल्ड स्टेटसमुळे. आणि मला वेदिकाकडून कळले की तुमच्या दोघांच्या अशा जागा फिक्स आहेत अशा फूडसाठी. विराज म्हणाला, हो जाऊया की, त्यात काय एवढे? आणि मला वाटलं खूप कसलं तरी भलती चट असेल. एक ना, आपण वेदिकाला बोलूया या का? ते पण बिचारं एकटंच असलं. आपलं लग्न झाल्यामुळे आता घरी येणं टाळती मॅडम. अवनी म्हणाली, ते बिचारं एकटं काय, पण बोलता तुम्ही अचानक. असं म्हणून ती अवनीला कॉल करून बोलवून घेते. तिघेजण एकत्र जमून मस्त जेवणावर ताव मारत असतात. वेदिका म्हणाली, विराज, तुला वाटत असेल तुझी बायको खूप कमी बोलते, म्हणजे खातही कमी असेल, पण तसं नाही आहे हां.
एक नंबरची खादाडू आहे खाऊ आहे ही. विराज म्हणाला, अरे वा, चांगलंच आहे ना मग. काय असतं वेदिका, ज्या बायका खादाड असतात ना, त्या घरात पण वेगवेगळे पदार्थ तयार करतात. त्यामुळे माझ्यासारख्या नवऱ्यांनाही छान छान खायला मिळतं. अवनी वेदिकाला फक्त चिमटे काढत होती. वेदिका म्हणाली, हो बाबा, आता काय तू माझं प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारच. कारण आता काय बायको मिळाली तुला, आम्ही आता फोन लिस्टमधून पण डिलीट होणार. अवनी म्हणाली, ए नौटंकी बंद कर ग, नाहीतर खरंच डिलीट करेल बरं का. वेदिका म्हणाली, तुम्ही दोघंही तसं करून तर बघा, मग सांगते मी काय चीज आहे ते. विराज म्हणाला, ए आवरा ग, आणि आवी, तू पण काय ग हिच्या नादी लागतेस, हे हिचं आयुष्यभर चालू राहणारच. आपल्या मागे टिमटिम. चल आम्ही बिल पेड करतो करून येतो. असं म्हणून तो निघून जातो. वेदिका म्हणाली, तर आलाय मोठा बिल पेड करणारा. बाय द वे, हा विराज तुला आवी कधीपासून बोलायला लागला ग? अवनीच्या अंगावर आधीच अक्षरशः काटा आलेला. त्याने अचानक आवी म्हटल्याने त्यामुळे वेदिका काय बोलतीये याच्याकडे तिचं लक्षच नव्हतं. वेदिका पण तशीच चालत पुढे गेली. तिच्या पाठीमागे अवनी चालत निघाली. पुढे तिघेही आईस्क्रीम खातात. पण अवनीच्या मनात फक्त एकच आवाज येत होता, अवी. आणि आता तिला फक्त विराजच्या आवाजातच अवी ऐकायला येत होतं. तिला हेच कळत नव्हतं की समर्थचा आवाज यायचा अचानक विराजचा कसा काय. जेव्हा आपण मनातच एखाद्यासोबत संवाद साधत असतो ना, तेव्हा एक आवाज आपला असतो आणि दुसरा आवाज आपण इमॅज करत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा असतो. ही थिअरी तिला आता पटत होती. वेदिका घरी गेली, हे दोघेही घरी आले. रात्री गप्पा मारायच्या असे ठरवल्यामुळे विराज साहेब एकदम हवेतच घरातून फिरत होते. पण अवनी मात्र सगळं विसरून कधीच झोपेच्या अधीन झाली होती. तिला यायला इतका वेळ का लागतोय म्हणून तो बघायला आला, तर ही गाढ झोपेत होती. तो हसतच बाहेर येऊन झोपला. तिला फक्त अवी म्हटल्याने तिला इतका फरक पडेल आणि ती विचार करेल असे त्याला वाटले नव्हते. तिच्यातला हा बदल त्याने नोटीस केला होता. उद्या काहीतरी घडेल याची कल्पना नसलेले दोघेही निवांत झोपले होते. इकडे मात्र एकाची झोप पूर्ण उडाली होती. दुसऱ्या दिवशी विराजची दिवसा ड्युटी होती म्हणून तो निवांत झोपला होता. तिने उठून टिफिन वगैरे सगळं आवरून थोडं संध्याकाळसाठी ठेवून ऑफिसला निघालीच होती. पण विराज झोपलाच होता. यांना तर सांगावं लागेल म्हणून तिने पटकन बोलायला पण लागली. विराज, 2 मिनिट फक्त ऐका, परत झोपा लगेच तर. त्यानेही थोडेसे डोळे उघडले होते. केस बिटकलेले. झोपेतच तो खूप क्यूट दिसत होता. हां बोला ना. अवनी म्हणाली, मी नाश्ता आणि जेवण बनवून ठेवलं आहे. सगळं झाल्यावर भांडी नीट सिंकमध्ये ठेवा आणि हो, अंघोळ झाल्यावर टॉवेलसहित अजून तुमचे कोणते कपडे धुवायचे असतील तर वॉशिंग मशीनमध्ये ठेवा. मी आल्यावर तो लावेल. ओके, निघते मी. असं म्हणून पूर्वीच्या सवयीप्रमाणे झोपेत असलेल्या विराजचा एक गोड किस घेतला आणि ती निघूनही आली. रस्त्यात सिग्नलला आल्यावर तिला रिअलाईज झालं की आपण काय केलं आहे. तिला खूप ओशाडल्यासारखं वाटत होतं. पण काय करणार, घडून गेलं ते गेलं. इकडे विराज इतका झोपेत होता की त्याला वाटलं आपण झोपेत स्वप्न बघतोय. त्यामुळे त्यांनी गोष्ट जास्त मनावर घेतली नाही. ऑफिसमध्ये जास्त काम नसल्यामुळे आज पटकन घरी जावं या विचारात अवनी पटापट काम आवरत होती. तेवढ्यात तेच झालं ज्याची तिला भीती वाटत होती. समर्थ तिच्या ऑफिसमध्ये येऊन पोचलेला असतो. त्याने अगोदर येऊन इथे दंगा केलेला असल्यामुळे त्याला आता ही तिच्या कॅबिनमध्ये जाताना अडवत होते. पण बाहेर दंगा नको म्हणून तिने त्याला आत येण्यास परवानगी दिली. सोबत वेदिकालाही बोलून घेतले. ती निवांत खुर्चीवर बसली होती. समर्थ तिच्याकडे बघतच कॅबिनमध्ये एरझऱ्या घालत होता. एक वेळ अशी आली की त्याने अवनीकडे बघून हसायला सुरुवात केली आणि तो बोलायला लागला. तुला सांगू अवनी, मला वाटायचं मी एकटाच नालायक आहे, जो स्वतःची बायको असताना दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला. पण ते चूक होतं हे तू सिद्ध केलंस. डिवोर्स झाल्यानंतर तू 2 महिन्यातच लग्न केलं. माझ्यापेक्षाही जास्त हँडसम, चांगला पगारदार, ज्याच्या मागे पुढे कोणी नाही असा पुरुष तू निवडला. मानलं हा तुला. इतक्या कमी वेळात असा शोध घेणे फार अवघड गेलं नसेल तुला. तू काय आहेसच रूपवान, रूपमती. अगं पण मला काय वाटतं, तू 2 महिने तरी का थांबलीस? असंच असतात तुम्ही बायका. आणि म्हणे प्रेम. खरं सांगू, मला वाटलं तू विचार करत असशील की तुम्ही मला डिवोर्स का देत आहे, पण नाही विचारलं नाहीस. तर आता सांगतो मी तुला त्याचं कारण. तुझ्या त्या बटपटीत प्रेमाला मी कंटाळतो होतो. किती पकाऊ प्रेम म्हणजे तुझ्या त्या पुस्तकातल्या संकल्पना मला कधीही मान्य नव्हत्या. पण मला वाटलं लग्न झाल्यावर माझ्यासोबत राहिल्यावर माझ्यासारखी होशील. पण नाही, तू अजिबात बदलली नाहीस. तुझं ते प्रेमावरचे लेक्चर ऐकून मी खरंच पकत होतो. कधी बाहेर पार्टीला गेलो तर माझ्या एखाद्या मित्रांनी चुकून तुला स्पर्श केला तरी तू माझ्याशी भांडायची.
तुला समजावून थकलो की हे नॉर्मल आहे, पण तू ऐकलं नाहीस. तू चालायला बोलायला मॉडर्न असलीस तरी विचारांनी मात्र एकदम जुन्या विचारांची. तुझ्यासारख्या प्रेमाच्या संकल्पना असणारे ह्या जगात खूप कमी असतील असं मला वाटतं. जाऊ दे ना, तू सांग, तुझ्या नवऱ्याला तू जाळ्यात कसं ओढलंस? काय करावं लागलं त्यासाठी? असं बोलतच तो तिच्याकडे बघत असला. अवनी त्याचा शब्द न शब्द ऐकत होती. तिच्या मनातील घालमेल वाढली होती. तिने हळूहळू रडायला सुरुवात केली होती. तेवढ्यात वेदिकाने येऊन त्याची कॉलरच धरली. ए छपरी, इथे बिनकामाचा दंगा करायचा नाही आणि तुला कुठलेही कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्यासाठी बोलावण्यात आलेले नाही. केलीस ना दुसरी बायको, आहेस ना खुश? तुला लागते तसली मॉडर्न अवतारातली, वेगवेगळ्या तऱ्हेने तुला रिझवणारी, मग परत कशाला आलास इथे? बाकी सगळे एक्सप्लेन करायची किंवा तुला सांगायची इतका काही तू मोठा नाही आहेस आणि तेवढी तुझी लायकी पण नाही आहे. सुटायचं इथून, नाहीतर तिचा नवरा कोण आहे तुला चांगलंच कळालं असेल. सो गेट लॉस. तो तिथून गेल्यावर कॅबिन बाहेर येऊन तिने पटकन विराजला फोन लावला. पुढच्या 10व्या मिनिटाला विराज अवनीच्या कॅबिनमध्ये होता. तिच्यासमोर खुर्चीवर बसत त्याने फक्त एकच प्रश्न विचारला. अवनी, तो तुम्हाला एवढं सगळं बोलून गेला आणि तुम्ही काहीच बोलले नाहीत? असं का? तुम्ही तर एकदम लवंगी मिरची आहात ना? मग काय झालं? का तुम्ही लवंगी मिरची आहात हे फक्त मला दाखवतात? ती काहीच बोलत नव्हती. खाली मान घालून शांत बसली होती. तो पटकन उठला. तिचं काम तसेच ठेवून तिला हाताने धरून बाहेर आणले आणि त्याच्यासोबत गाडीवर बसायला सांगितले. आपण कुठे चाललोय हे विचारायची तसदी तिने घेतली नाही. थोड्या वेळातच ते एका पॉश अपार्टमेंटच्या पुढे येऊन थांबले. तिला कळतच नव्हतं की आपण कुठं आलोय. ती निमूटपणे त्याच्या मागे चालत होती. एका फ्लॅटसमोर आल्यावर नेम प्लेट वाचल्यावर तिने त्याच्या दंडाला धरले आणि हळूच कानात बोलली की आपण इथे काय करतोय? मला नाही यायचं इथे. आपण परत जाऊया असे म्हणत त्याला ओढायला लागली. त्याने कसलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ तिच्या कमरेत हात घातला. तेवढ्यात समर्थच्या बायकोने दरवाजा उघडला होता. तिने फक्त समर्थाला ओळखलं होतं. तेवढ्यात विराजने विचारलं, मिस्टर समर्थ आहे का? हो म्हणतच तिने त्या दोघांना आत बोलावलं. दोघे आत येऊन बसले. तिने जाऊन आज समर्थला सांगितलं की बाहेर कोण कोण आलंय. तिचा निरोप मिळताच तो पटकन हॉलमध्ये आला. अवनीकडे बघतच अप्रधाने तो बोलला, तक्रार केलीस की माझी? तेवढ्यात त्याची बायको तनिषाने त्याला विचारलं, कसली तक्रार? विराज म्हणाला, हा सांगा कसली तक्रार? जरा मला पण कळू दे समर्थ. समर्थ म्हणाला, हेच की मी ऑफिसमध्ये गेलेलो आणि तुला भरपूर बोललो. तनिषा रागातच, काय तुम्ही तिच्या ऑफिसमध्ये कशाला गेला? समर्थ म्हणाला, हे सांगायला तर मी दुसरे लग्न करून रिकामा झालोय, पण तू कसं काय लगेच 2 महिन्यातच दुसरं लग्न केलं आणि त्यामुळे माझा इगो खूपच दुखावला गेला ग. त्यात तुझा नवरा इतका हँडसम पोलीस ऑफिसर, खूपच पोटात दुखायला लागलं माझा. सगळीकडे भयान शांतता निर्माण झाली. विराजला मात्र राग आला होता. आज तिला कॉल आल्यापासून तो इतका रागात होता की समर्थच्या घरात जाऊनच त्याला धडा शिकवायचा हे त्याने ठरवलं होतं. त्याने रागातच बोलायला सुरुवात केली, तू स्वतःला समजतोस काय रे? कुणाच्या आयुष्यात कधीही येशील आणि कधीही जाशील. तुला कोणीच काही बोलणार नाही का? सॉरी, पण ह्या वेळेस चुकलास तू. तिच्याविषयी आणि तिच्या प्रेमाविषयी बोलण्याचा हक्क तू केव्हाच गमावला आहे. असतात अरे काही जण प्रेमात रमणारे, एका नजरेत प्रेमात पडणारे. सॉरी, मी कोणाला सांगतोय? ज्याला प्रेम म्हणजे फक्त वासना वाटत असेल त्याला. तुला अजून एक सांगू, तिच्या प्रेमाच्या संकल्पना आहेत तसाच जोडीदार तिला आता भेटला आहे. ती तुझ्या प्रेमात कशी पडली हेच मला कळत नाहीये. परत जर तिच्या ऑफिसमध्ये सोड, तिच्या स्वप्नात जरी तू आलास ना तर तुझा एन्काउंटर कसा करेल तुला पण कळणार नाही. आणि तुला कधी बोलावे वाटलेच तर मी आहे ना राव. आणि एक अवनी हे माझ्यासाठी असेल आणि मिसेस अवनी विराज हे तुझ्यासाठी असेल, हे लक्षात ठेव. चला निघू आम्ही, असं म्हणून त्याने अवनीचा हात हातात घेतला आणि निघू लागला. जाता जाता तो तनिषाच्या समोर थांबला आणि हळू आवाजात म्हणाला, मॅम, तुमच्या समर्थाला सांभाळा. हा तिसरा चान्स घेण्याचे चान्सेस पण आहेत हां. अवनीने हळूच त्याच्या पाठीत चिमटा काढला आणि बाहेर येऊन दोघेही मोठ्याने हसत होते. पोलीस स्टेशनला काही जास्त काम नसल्यामुळे त्याने आज सुट्टी घेतली होती. दोघे घरी आले, मस्त चहा वगैरे घेतला, फ्रेश झाले. अवनी तिची सकाळी उरलेली कामं अपूर्ण करत होती. विराज कपडे न बदलताच तसंच एरझऱ्या घालत साळुंखेकडून महत्त्वाची माहिती घेत होता. काम करता करता अवनीचे लक्षच आपोआप त्याच्याकडे जात होतं. तिचे हे चोरटे कटाक्ष विराजही बघत होता. तशी ती पोलिसी खाकी, वेल मेंटेन्ड बॉडी तिचं अगदी मन डिवाइड करत होतं.
तिचं काम आवरलं बघून त्याने फोन कट केला. विराज म्हणाला, अवनी, तुम्ही माझ्या कालच्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलं. अवनी म्हणाली, कुठला प्रश्न? विराज म्हणाला, की हाच, की काल अचानक समर्थला बघून तुम्हाला काय वाटले? अवनी म्हणाली, मला जे वाटलं तेच घडलं. खरं तर अर्धच घडलं. तो शांत बसणार नाही हे मला माहीत होतं, पण तुम्ही असे रिॲक्ट व्हाल असे वाटले नव्हते. विराज म्हणाला, ओके, पण तुम्हाला यातून काही गोष्टी कळाल्या का? अवनी म्हणाली, अर्थात मला कळलं की तो मला का सोडून गेला. माझं प्रेम त्याला ओझं वाटत होतं. अर्थात या सगळ्या गोष्टी मला कळाल्या ते बरंच झालं. त्याची स्वार्थी वृत्ती म्हणजे फक्त पुरुषच लग्न करू शकतात आणि बायकांनी काय करायचं ह्यांचा विरहात फक्त रडत बसायचं. आपण म्हणतो शिकल्याने लोक सुधारतात, पण त्याच्याकडे बघून असं वाटतं त्यांना किती पण शिकवा, किती पण सुधरवा, त्यांची प्रवृत्ती कधी सुधरू शकत नाही. त्यात समर्थची तरी काय चूक? ज्या समाजात तो राहतोय तिथे या गोष्टी सर्रास घडतात. तो त्याला अपवाद कसा ठरेल? प्रेम करायची किंवा स्वतःवर प्रेम करून घ्यायची लायकी तरी आहे का त्याची? विराज म्हणाला, हे सगळं तुम्ही त्याला का बोलले नाही? अवनी म्हणाली, तुमच्यामुळे. तुम्हाला वाटलं असतं काय बोलतीये ही, म्हणून गप्प बसले आणि त्याने लग्न तोडण्याचे जे कारण दिले त्याने मी शॉक झाले होते. विराज म्हणाला, अच्छा, मला काय वाटतं याचा पण तुम्ही विचार करता? क्विट इम्प्रेसिंग. ते बोलत होत असतात. आज कितीतरी दिवसांनी अवनी कोणाशी तरी इतका वेळ गप्पा मारत होती. रात्री 9-10चा सुमारास विराजला मित्राच्या पार्टीसाठी फोन येतो. त्याने अवनीला जाऊ की नको असं विचारल्यावर ती सहज बोलून गेली, जा ना, विचारायचे काय एवढं? पण तिला आज खरंच त्याने जाऊ नये असे वाटत होते. विराज मनातच फक्त एकदा म्हणा तरी जाऊ नका म्हणून लगेचच थांबतो.